वाढत्या आधुनिकीकरणामुळे आणि मोबाईल टॉवरच्या वाढत्या जाळ्यामुळे चिमण्यांसह इतर लहान पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे। शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। या पार्श्वभूमीवर पाचोड येथील शिवछत्रपती महाविद्यालयाने पक्षी संवर्धनासाठी पुढाकार घेत चिमण्यांसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था करून सामाजिक बांधिलकी जपली आहे। जागतिक चिमणी दिन निमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चंद्रसेन कोठावले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी महाविद्यालय परिसरात चिमण्यांसाठी विशेष उपक्रम राबवला। महाविद्यालयाच्या आवारातील झाडांच्या फांद्यांवर मातीची मडकी बांधण्यात आली असून त्यात पाणी भरलं जातं। तसेच ओट्यावर आणि झाडाखाली बाजरी, ज्वारी, तांदूळ यासारखे धान्य नियमित टाकले जाते। त्यामुळे कडक उन्हाळ्यात अन्न आणि पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या चिमण्यांना तिथे सुरक्षित आणि हक्काचं ठिकाण उपलब्ध झालंय। या उपक्रमाची विशेष बाब म्हणजे शिक्षक स्वतः पुढाकार घेऊन दररोज नित्यनेमाने चिमण्यांसाठी पाणी आणि धान्य ठेवतात। त्यामुळे महाविद्यालय परिसरात चिमण्यांची वर्दळ दिवसेंदिवस वाढताना दिसतेय। सकाळच्या वेळी चिमण्यांच्या किलबिलाट संपूर्ण परिसरात घुमत असून विद्यार्थ्यांसाठी एक आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण तयार झालंय। विद्यार्थ्यांबरोबरच चिमण्यांची ही शाळा भरते असे अनोखे आणि सुंदर चित्र येथे पाहायला मिळते। प्रत्येकाने आपल्या घराजवळ चिमण्यांसाठी पाण्याचे भांडे आणि धान्य ठेवण्याची गरज आहे। छोट्या प्रयत्नातूनही मोठा बदल घडू शकतो, याचे उत्तम उदाहरण शिवछत्रपती महाविद्यालयाने दाखवून दिलंय। चिमण्याचा किलबिलाट पुन्हा ऐकू यावा यासाठी हा छोटासा प्रयत्न निश्चितच महत्त्वाचा ठरतोय। सिद्धार्थ मगर, MCN न्यूज, पाचोड। काय सांगाल, उन्हाचा पारा चढत आहे, त्याच पार्श्वभूमीवरती तुम्ही आता महाविद्यालयामध्ये वेगळा उपक्रम राबवला आहे, नेमकी काय त्याची पार्श्वभूमी आहे? आपण पाहत आहात की उन्हाचा तडाखा वाढलेला आहे आणि एवढ्या प्रखर तापमानामध्ये पक्षी आणि पाखरं ही निवाऱ्यासाठी त्रासलेले आहेत। फक्त निवाऱ्यासाठीच नाही तर अन्नासाठी सुद्धा भुकेलेले आहेत, पाण्यासाठी तहानलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये महाविद्यालयाच्या परिसरात जवळपास लहान मोठे 250च्या वर झाडं आहेत आणि त्यावर पक्षी पाखरं फिरताना आम्ही बघतो। तर त्यांच्या निवाऱ्यासाठी अशा प्रकारची व्यवस्था ही भांडे, अन्नाची आणि पाण्याची भांडे या ठिकाणी ठेवलेले आहेत। धान्य ठेवलेलं आहे, बाजरी, ज्वारी, तांदूळ आणि शेजारी पाणी ठेवलेलं आहे। आम्ही बघतो तहानलेले पक्षी आणि पाखरं हे पाणी पितात, भुकेलेले पक्षी आणि पाखरं धान्य खातात आणि ते मग तृप्त झाल्यावर या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर। काय आवाहन करेन या उपक्रमाचं? या उपक्रमाच्या निमित्ताने मी असं आवाहन करेल की अन्य महाविद्यालयामध्ये सुद्धा विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्राचार्यांनी अशा प्रकारे पक्षी आणि पाखरांना राहण्यासाठीचा हक्काचा निवारा आणि खाण्यासाठीचं अन्न आणि पिण्यासाठी पाणीची व्यवस्था ही महाविद्यालयाच्या परिसरामध्ये करावी, असं या निमित्ताने मी आवाहन करेन। नाव काय तुमचं? प्राचार्य डॉक्टर चंद्रसेन कोठावळे, शिवछत्रपती महाविद्यालय, पाचोड, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर।